नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटपट नाश्ता। तर झटपट नाश्त्यामध्ये आज आपण रवा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे पाहू शकता मऊसूद असा उत्तप्पा बनला गेलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घेतला, बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नसावं। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सर्व पाणी रव्यामध्ये घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रव्यामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे रवा, पाणी आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी असाच बाजूला ठेवायचं आहे। आणि आता 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे। तर आता आपण हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण जे रव्याचं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। संपूर्ण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता याला झाकण लावून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान मऊसूद असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण आता याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आज जे आहे त्या पाण्यामध्येच इथे छान असं परफेक्ट मिश्रण इथे बनवून घेतलेलं आहे। आता हे बनवलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही। आता याच्यामध्ये घालायचं आहे अगदी पाव चमचा खायचा सोडा। खायचा सोडा घातल्यानंतर सर्व मिश्रणामध्ये खायचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता लगेचच आपल्याला उत्तप्पा बनवायला घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून घेतलं आहे, त्याला ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घेऊया। तेल लावल्यानंतर 1 पळी पीठ आपण ह्या पॅनवरती घालून घ्यायचं आहे। आणि असं पीठ घातल्यानंतर थोडंसं पळीने ते पसरवायचं आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला हा उत्तप्पा बनवायचा आहे। आता याच्यावरती घातलेला आहे बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, त्याचबरोबर बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता खरबूज एका बाजूनं भाजल्यानंतर थोडंसं तेल आपण असं कडेनं सोडायचं आहे आणि दुसरी बाजू आता आपण परतून घेऊया। अगदी मऊसूद आणि चविष्ट असा हा उत्तप्पा घरच्या घरी तयार होतो। दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी घरच्या घरी झटपट असा रवा उत्तप्पा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तुम्ही इथे पाहत असाल किती मऊसूद असा उत्तप्पा तयार झाला आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।